100.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहेत. श्रोते हो, ऐकूया हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे महेश्वरी निसाळ यांचं. रसिक श्रोते हो, नमस्कार. आणि आजच्या हॅलो गीत बहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमाची आम्ही जितक्या आतुरतेनं वाट पाहत असतो, अगदी तितक्याच आतुरतेनं श्रोतेही या कार्यक्रमाची वाट बघत असतात. आणि दरवेळी या कार्यक्रमात नवनवीन श्रोते आमच्याशी जोडले गेलेले असतात. तेव्हा आता जास्त वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या हॅलो गीत बहार या कार्यक्रमाला. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. धन्यवाद ताई. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव इथून बोलतो ताई. बोला, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. धन्यवाद ताई. आणि आपण कशात मजेत? आम्ही मजेत आहोत. तुम्ही कसे आहात? मी सुद्धा मजेत आहे ताई. बरं, काय चाललंय काय सध्या? सध्या आता शेतीची कामं चालू आहेत ताई. मका पेरलेला आहे, गहू आणि हरभरा आहे, त्याला पाणी देतोय. आणि काल तूर तयार करून घेतली. आणि आता सध्या सुगीचा हंगाम आहे ना? हो, सुगीचा हंगाम आहे ताई. गव्हाला पाणी देणं फार जरुरीच आहे, कारण आता गव्हाला लोंब्या आलेल्या आहेत. आणि जास्त पाणी जर गव्हाला दिलं यावेळेस तर गव्हाची जे म्हणजे भरमसाठ वाढ होते, गहू चांगला तयार होतो. मग काय तुम्हाला घरचं धान्य मिळतं सगळं ना? होत आहे. आमची घरचेच गहू असतात. अजूनही विकावे लागतात आम्हाला, कारण एवढे काही घरी लागत नाही. आम्ही फक्त कुटुंबात पती पत्नी दोघंच आहोत. मुलगा बाहेर सर्व्हिसला असल्यामुळे, मुलींचे लग्न झाल्यामुळे आता म्हणजे जे कुटुंबात जे व्यक्ती आहेत त्या दोनच व्यक्ती आहे घरी, त्याच्यामुळे गहू काही जास्त लागत नाही आम्हाला. काय मग सध्या निवांत आहात? जबाबदारीतनं तुम्ही बऱ्यापैकी रिकामी झालेले आहात? जबाबदारीतून निवांत आहे. ते तिन्ही मुलांचे लग्न झालेले आहे, 2 मुलींचे लग्न झालेले आहे. आणि आता आम्ही पती पत्नी दोघंच घरी असतो आणि दोघं शेतीचं काम करून आमचा उदरनिर्वाह चालवत होता. आणि कसं असतं की कुठल्या तरी कामामध्ये माणूस व्यग्र असला की बाकीच्या गोष्टी त्याला काही काळजी असेल, काही तणाव असतील तर ते थोडेसे काही प्रमाणात कमी होतात. त्याच्यामुळे माणसाने सतत कुठल्या तरी कामात व्यग्र असलं पाहिजे, नाही का? बिलकुल ताई. आणि एक गोष्ट विशेष ताई की शेतात नुसतं जावं केली, एक चक्कर रोज शेताला दिला तरी तब्येतीच्या दृष्टीने खूप चांगलं असतं ताई. थोडंसं शेतात जर काम केलं तर एक व्यायामाचा प्रकार त्यातून घडतो आणि आपली तब्येत फ्रेश राहते ताई. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतात गेल्यानंतर तिथली जी काही हिरवाई आहे ते सुख एकदा डोळ्यांनी घेतलं की आपोआप आपलं मानसिक आरोग्य पण खूप चांगलं राहण्यास मदत होते, नाही का? बरोबर. आज गाणं कुठलं ऐकायचं तुम्हाला कार्यक्रमात? 1979 मध्ये चित्रपट आला होता खानदान. नक्षलालपुरी यांचं गीत आहे, खैयाम यांचं संगीत आहे, लता दिदींचा आवाज आहे, गीताजी बुला ये मुलाकात एक बहाना आहे. हे गीत ऐकायचं आहे मला. खूप छान गाण्याची आवड सांगितली तुम्ही. नावं सांगतो ताई 2-3. हो, सांगा. वडोद्याचे मुरलीधर ढोले आहेत, भागवत दालटे आहेत, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, गुणवंत कडू, दीपक डोईपडे, सोपान तायडे, महादेव पातोडे आणि जानकीराम काटोगे आहेत. या सर्वांसह ऐकू हे गीत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हॅलो गीतबहार कार्यक्रम आहे, बोला. मी किंमत पठारे पाटील, वाळवणे तालुका पारवरून बोलत आहे. काय म्हणता, काय चाललंय काय तुमचं? मी ज्येष्ठ नागरिक आहे. बर. मग काय दिवसभर काय कार्यक्रम असतो तुमचा? काय लाईट असं म्हणजे रेडिओ ऐकायचं, बाकी काय 80 वर्षाचं ज्येष्ठ नागरिक आहे मी. बर. आणि मग काय घरामध्ये कोण कोण असतं? त्यामध्ये मंडळी, मुलगा एक आहे, 2 मुली आहेत त्याला. रोज काय दिवसभर फिरणं, मित्रांमध्ये जाणं किंवा मग काय शेतामध्ये जाणं, कसं असतं तुमचं दिवस? शेतामध्ये नाही जात मी, काय कामच करीत नाही, परंतु हे रेडिओ ऐकतो आणि घरचं राखण करतो. बर. खूप चांगली अशी गोष्ट करता तुम्ही, घरची जबाबदारी सांभाळताय, नाही का? आज गाणं कुठलं ऐकायचं तुम्हाला? हाती मेरे साथी मधलं राजेश खन्नानी म्हणलेलं चल चल मेरे साथी हो मेरे हाती. चल चल मेरे साथी. हो, आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गाणं. कार्यक्रमात सहभागी झाल्यात धन्यवाद. हॅलो गीतबहार. हॅलो गीतबहार कार्यक्रम, बोला. मॅडम, कोलार खुर्दवरून बोलतोय, दत्तात्रय शिंदे. मॅडम, गाणं ऐकत होतं, देवता पिक्चर मधलं आहे, केवळ कोणाला दैवाचा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. हो. काय करता आपण? मॅडम, मी कोलार खुर्द मध्ये शेती पण करतो आणि सायकल आहे कोलारला, तिथं मॅनेजर आहे. बर. मग काय दिवसभर दुकानात असाल तुम्ही ना? सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकानात असतो. बर. आणि बाकी मग शेतीचं काम चालतं, घरी जनावर आहे, दूध धंदा आहे. मग हे सगळं सांभाळायचा व्याप म्हटलं तर सोबतीला कुणीतरी असेलच ना? सोबतीला बायको असते ना.
बरोबर आहे. दिवसभर म्हणजे, बायको बघते जनावरांचा चारा वगैरे. कसं असतं ना, संसारामध्ये दोन्ही चाक ही समांतर धावली की संसाराचा गाडा हा खूप व्यवस्थित चाललेला असतो, नाही का? हो, नाही व्यवस्थित मजेत चाललंय मॅडम. हा, कुठली गोष्ट करताना एकमेकांची साथ ही खूप महत्वाची असते. नाही, हो, साथ तर महत्वाची असते, म्हणूनच पुढे चालतं ना माणूस. हा, एकटा असल्यानंतर एकटा करू शकत नाही काही. नाही, कुठलाच माणूस कुठलीच गोष्ट एकटा करू हा. शकत नाही. कुटुंब असेल, समाज असेल, संस्था हो. असेल, हे सगळं टीमवर्क असतं. आणि जेव्हा आपण सगळं एकत्रित मिळून काम करतो तर ते काम आणखीन सुंदर होतं यावेळी, नाही का? हो मॅडम. चालेल. कार्यक्रमात सहभागी हो. झालात, ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गाणं. हा गीतबहार कार्यक्रम आहे. कोण बोलतंय? सुनंदा भोगाडे बोलते, सुनंदा भोगाडे. कुठून बोलताय? अहिल्यानगरवरून. बोला. हा, मला तुमचे कार्यक्रम खूप आवडतात, आकाशवाणी केंद्राचे. आपण सगळे कार्यक्रम ऐकता? हो, माझी दिवसाची सुरुवातच तुमच्या कार्यक्रमाने होते. सकाळी 6 पासून माझे कार्यक्रम सुरू होतात. हो. म्हणजे आणि सकाळची संध्याकाळी- सुरुवात होताना सकाळची कामं एकीकडे आणि आकाशवाणीचे कार्यक्रम एकीकडे, असं तुमचं चालू असतं समांतर, हो हो हो, हो की नाही? रेडिओ चालू करून दिला की कामं पण सुरू होतात माझी. बरोबर आहे. आणि आपल्याला एकीकडे वेळ पण कळत असते की किती वाजले आहेत आणि आपल्याला आता अजून किती स्पीडमध्ये बाकीची कामं करायची आहेत, नाही का? बरोबर आहे. हो, मग कुठले कार्यक्रम मला आवडतात? खूप आवडतात, सगळी कार्यक्रम आवडतात तुमची. मग तुम्ही कधी स्नेहांकित कार्यक्रमात सहभाग घेता का? नाही नाही. कसं असतं, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली की मग आम्हाला पण हा. उत्साह येतो आणि जे काही कार्यक्रमामध्ये बदल अपेक्षित असतात, काही सूचना हो, हो. असतात, तर श्रोत्यांकडनं आले की आम्हाला पण कार्यक्रमामध्ये हवे तसे बदल करता येतात. हो, ऐकते मी तो कार्यक्रम. हा हा, चालेल, पुढच्या वेळेस करेल काय. नक्कीच नक्कीच. आणि आज गाणं कुठलं ऐकायचंय? हम साथ साथ है मधलं, छोटे छोटे भाई उनके बडे भैया. चालेल, हो. आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गाणं. कार्यक्रमात ओके, सहभागी धन्यवाद. झालात, धन्यवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? अहो, गोविंददा बोलतो, मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. बोला गोविंदजी, काय म्हणताय? काय रे, चालू आहे, धंदा पाणी चालू आहे. आता धंदा पाणी चालू आहे, आपलं हॉटेल चालू आहे, शेती चालू आहे. घरात कोण कोण असतं? भाऊ आहे, भाऊजाई आहे, पुतणी आहे, परत आणखीन मंडळी, पोर आहे, 2 पोरी लग्न झाले. एक पोर गावात दिली, एक पोर गेला दिली कडेला कोदार पशी, भगवती कोदार नाही का? हम्म. एकत्र कुटुंब आहे तुमचं? हा, एकत्र कुटुंब झाला का आमचं त्यांचं. बरं. हा, सर, आज शेती पाहिजे, जवळजवळ किती 9-10 एकर शेती आहे. आता गहू केलाय, ऊस केलाय, घास केलाय, गिन्नी केली, बागेची. आणि हे पाणी, बोरचं पाणी. आता आम्ही ना इथं म्हणजे बंदरावरून साहेब पाण्याचे तिथं 9-10 लाख रुपये आले. ते सारे व्यवस्थित पद्धतशीर आमचं. चांगली गोष्ट आहे. शेती आणि त्याला हा. सोबतच हॉटेलचा व्यवसाय. हा, जोरदार आपलं. चालेल, आज गाणं कुठलं ऐकायचंय? हे नटरंग मधलं गाणं आहे बरं का, ते गवळण आहे. आजी आतू हम्म. गवळण घाली, हम्म? कशी जाऊ मथुरेच्या बाजारात, गौरव नाही का? हो हो हो, नक्कीच नक्कीच. आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं गाणं. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. हेलो, हा, हॅलो गीतबार कार्यक्रम आहे, बोला. मैं गुजरात भावनगर से अफजल बात कर रहा हूँ. अफजल बात कर रहे हैं आप? जी बिल्कुल गुजरात से? बिल्कुल. बोलिए, क्या हाल है आपका? बस एकदम हैप्पी और मस्त. खास तौर पर दुकान में आया था और तो पढ़ के मैंने सोचा चलो फ्री हूँ तो कॉल कर देता हूँ. तो कॉल कोशिश की तो सफलता भी मिल गई. सफलता भी अच्छी बात है. आप क्या करते हैं? मेरा